का दर्द जीता, क्या कहे हम पे क्या क्या न बीता। तुम न आए मगर जो गए, क्या कहे हम कैसे क्या हो गए। कोई शिकवा न कोई गिला है, तुमसे कब हमको ये गम मिला है। हा नसीब आपने ही सो गए, हाय हम कैसे क्या हो गए। या काव्य प्रकारामधून आपण ज्या आठवणी असतात त्या आठवणीला तरोताजा करणार आहोत। जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टी, मग ते आपले आईवडील असेल किंवा प्रेमिका असेल, या प्रत्येकांसोबत एक आपलं नातेसंबंध असतं। हे नातेसंबंध टिकवण्यासाठी या आठवणी जिवंत राहणं खूप महत्त्वाचं असतं। विस्मरण घडणं हा एक सायकोलॉजिकल एक आजार आहे, ज्याला आपण स्मृतिभ्रंश म्हणतो। आणि ह्या प्रेमीयुगलांमध्ये हा स्मृतिभ्रंश हा कधीच नसतो। तर त्या प्रत्येक डायरीच्या पानामध्ये त्याला आठवत राहतं की आपण याला या ठिकाणी भेटलो होतो आणि त्या ठिकाणी भेटलो होतो। प्रत्येक गोष्ट त्याला आठवते आणि ही आठवण जी आहे तीच या प्रेमीयुगलांचे प्रेम जिवंत ठेवण्यासाठी उपयोगी ठरते। अशाच या काव्य प्रकारामध्ये मुक्तछंद या काव्य प्रकारामध्ये डॉक्टर नसीम पठाण यांच्याकडून आपण या गोष्टी जाणून घेणार आहोत। तर चला आपण ऐकूयात डॉक्टर नसीम पठाण यांच्या मुखातून त्या आठवणीच्या हिंदोळ्यावर जाताना प्रेमीयुगलांच्या आयुष्यामध्ये काय घडतं। रसिक श्रोते हो, तुम्हारे बिना ही मुक्त रचना आपल्यासमोर मी सादर करते। खरं तर रसिकही नसते तर तुम्हारे बिना हे सारं घडलंच कसं असतं। म्हणजे प्रत्येक वेळेला विना या शब्दाला एक आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा अर्थ आहे। मग मित्राविना, मैत्रिणीविना, आईविना, बाबांच्या विना हे विना प्रकरण फार वेगळं आपल्या आयुष्यामध्ये असतं। आणि त्या विण्यामुळे काय काय आपल्या आयुष्यात सगळ्या संघर्षांना हसतमुख कुरवाळावं लागतं आणि त्याला समायोजन करावं लागतं। ही समायोजनाची मुक्त छंदाची रचना आपल्यासमोर मी सादर करीत आहे। या रचनेचं नाव आहे तुम्हारे बिना। आपण मधल्या काळात ते गीत ऐकलं होतं, तुम बिन जाऊं कहा। आता तुम बिन जाऊं कहा याच्यामध्ये साऱ्या जीवनाचा अर्थ दडलेला आहे। तर बघूयात तुम्हारे बिना काय म्हणायचं आहे याच्यामध्ये। जो साया कई अरसों तक मेरे साथ चला था, जो साया कई अरसों तक मेरे साथ चला था, वो अब कुछ धुंधला सा नजर आता है। ती प्रतिमा, ती मूर्ती, तो सावलीचा भाग आता अस्पष्ट का होत जातोय। हम साये का होना भी अब कुछ गमगीन सा है, हम साये का होना भी अब कुछ गमगीन सा है। उसकी ओर से निकला एक हवा का झोंका, उस साया की ओर से निकला एक हवा का झोंका। अब क्यों दर्द देने वाला महसूस होता है, क्योंकि किसी एक ज़माने में वो साया मुझे खुशी दिया करता था, लेकिन अब क्यों दर्द देने वाला महसूस होता है। घुट घुट कर कुछ ही पलों में ख़त्म होने वाली मेरी दर्दीली सिसक, घुट घुट कर कुछ ही पलों में ख़त्म होने वाली मेरी दर्दीली सिसक शायद आखिरी हिचकी में बदल जाएगी, शायद आखिरी हिचकी में बदल जाएगी। ज़िंदगी में उठे लंबे तूफ़ान वो भी वहीं के वहीं रुक जाएंगे। ज़िंदगी में उठे लंबे तूफ़ान वो भी वहीं के वहीं रुक जाएंगे और बन जाएंगे रास्ते के खंबे, और बन जाएंगे रास्ते के खंबे। अब तो बिल्कुल अकेले रहा नहीं जाएगा इस दुनिया में, अब तो बिल्कुल अकेले रहा नहीं जाएगा इस दुनिया में, क्योंकि साया भी नहीं है साथ में, क्योंकि साया भी नहीं है साथ में। फिर भी जिए जा रहे हैं, फिर भी जिए जा रहे हैं, सिर्फ जिए जा रहे हैं। ज़िंदगी से किया वादा, ज़िंदगी से किया वादा तो निभा रहे हैं, ज़िंदगी से किया वादा तो निभा रहे हैं, पर तुम इस जहान में नहीं रहने के बावजूद भी, तुम इस जहान में नहीं रहने के बावजूद भी तुम्हारे बिना हर सुबह, हर दोपहर, हर शाम और हर रात। धन्यवाद। रसिक श्रोते हो, आपल्यासमोर वेगवेगळ्या चिन्हांचे आणि वेगवेगळ्या प्रश्नांचे अनेक असे ढिगारे मी आपल्यासमोर टाकते आहे
या मुक्त छंदामधूनची. हे इतके प्रश्न आणि इतकी उत्तरं. याचं उत्तर एकच आहे, प्रश्नही तुमचे आणि उत्तरही तुमचे. आपण म्हणतो ना की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्या वाटा तू ठरव आणि तुझ्या वाटांची मंजिल तू तुझी हुडकून घे. तर याच्यामध्ये काही प्रश्न मी आपल्या समोर ठेवते, जे माझे असतील, तुमचे असतील, आपल्या सगळ्या मित्रपरिवाराचे असतील, सगळ्या वाचकांचे असतील. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे प्रश्न येतात आणि त्याच्यासाठी काही काउन्सिलिंग करायची आपल्याला तेवढी आवश्यकता नाही. सेल्फ काउन्सिलिंग इज द इम्पॉर्टंट थिंग. याच्यामध्ये बघूयात काही कुछ सवाल और कुछ जवाब यांची जुगलबंदी काय आहे या मुक्त रचनेमध्ये. आता फक्त आपण आपल्या डोळ्यासमोर ही प्रतिमा आणायची आहे. प्रतिमा कोणती आहे? एक बार मैंने उससे पूछा, एक बार मैंने उससे पूछा क्या चाहते हो. एक बार मैंने उससे पूछा क्या चाहते हो. उसने कहा सिर्फ और सिर्फ प्यार. उसने कहा सिर्फ और सिर्फ प्यार, जो कभी खत्म ना हो, जो कभी खत्म ना हो. मैंने कहा क्यों आंसू भरे रास्तों का पथा पूछते हो. खरं तर प्रेमाचा मार्ग फार कठीण असतो. उगीच सुखाचा जीव दुखामध्ये घालण्यासारखंही कधी कधी वाटतं. पण माणसाला याच्याशिवाय राहावलं जात नाही, कारण प्रेम आहे तर जीवन आहे आणि जीवन आहे तर प्रेम त्याच्यामध्ये भरलं असलं पाहिजे. आणि अशा वेळेला मैंने कहा क्यों आंसू भरे रास्तों का पता पूछते हो. उसने कहा बिना आंसुओं के जिंदगी कहाँ. केवढी हुशारी आहे बघा त्या उत्तरामध्ये. उसने कहा बिना आंसुओं के जिंदगी कहाँ. जिंदगी यादों से भी चलती है, जिंदगी यादों से भी चलती है. फिर मैंने कहा सिर्फ यादों से नहीं, तमन्नाओं से भरे ख्वाबों से भी चलती है. फिर मैंने कहा सिर्फ यादों से नहीं, तमन्नाओं से भरे ख्वाबों से भी चलती है. वैसे देखा जाए तो ज़िंदगी ख्वाब है, वैसे देखा जाए तो ज़िंदगी ख्वाब है. ऐसा किसी ने कहा है, ऐसा किसी ने कहा है. ख्वाब में सच है क्या और झूठ क्या. उसने कहा सच ये है कि सच्चाई से प्यार जिंदा रहता है. सच ये है कि सच्चाई से प्यार जिंदा रहता है. झूठ से बर्बादी पनपती है, झूठ से बर्बादी पनपती है. सत्य असत्य, सच्चा झूठा, ये ज़िंदगी के कई एक पहलू है. मानो किसी हीरे को जब हम लोग तराशते हैं तो ये सब पहलू हमें उसमें दिखते हैं. तो ये सच झूठ, छोटा बड़ा, ये सब सच्चाई के सबूत भी है उसमें. कई साल बीत जाते हैं सवाल और जवाब करते करते. कई साल बीत जाते हैं. ज़िंदगी का दौर बाकी चलता रहता है, जारी रहता है. ज़िंदगी का दौर बाकी चलता रहता है, जारी रहता है. तब मुझे एक सवाल का जवाब याद आया. तब मुझे एक सवाल का जवाब याद आया. क्या है देखिए वो जवाब. सवाल का जवाब ये है, तुम अगर नहीं होते तो क्या होता. फिर से ये सवाल है, तुम अगर नहीं होते तो क्या होता. उसने कहा मैं अगर नहीं भी होता तो प्यार प्यार ही होता. मैं अगर नहीं भी होता तो प्यार प्यार ही होता. उस प्यार का नाम ही ज़िंदगी है, उस प्यार का नाम ही ज़िंदगी है. अब आज इतने साल, इतने दौर गुज़रने के बावजूद भी बिना तुम्हारे सिर्फ ज़िंदगी जिए जा रहे हैं. बिना तुम्हारे सिर्फ ज़िंदगी जिए जा रहे हैं. तुम्हारे प्यार को तरसने वाला इन दो आँखों के सहारे जी रहा है, इन दो आँखों के सहारे जी रहा है. तो कुछ सवाल और कुछ जवाब यांची जुगलबंदी आपण पाहिली. आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरी. म्हणतात ना, आपले ओठ, त्यांनी आपल्या ओठांचा चावा जर दातांनी घेतला तर दातांना दोष का ओठांना दोष. त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात येणारे हे प्रश्न, त्याला सोडून चालणार नाही, त्याला स्वीकारावं लागतं, ॲक्सेप्ट असावं लागतं.
आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड याच्यामध्ये ठेवावा लागतो. मग कुठल्याही या प्रेमाच्या जगद्विख्यात अशा जगामध्ये ज्याला काही नैराश्य आलं ती माणसं कधीही आत्महत्या करणार नाहीत. विशेषतः टीनेजर मुलांनी या गोष्टीचा फार विचार केला पाहिजे. साध्या 10वीत फेल झालं की लगेच मृत्युमुखी पडायला लागतात. साध्या एखादा आपल्या मनाजोगा काही विचार झाला नाही की लगेच ते मृत्यूच्या मार्गाला लागतात. या आत्महत्या याच्यासाठी नाही आहेत. मग तुम्ही जिंदगी काय समजली? मग तुम्ही जिंदगीला प्यार काय केला? म्हणून आयुष्याचं जे जगणं आहे ते त्याच्या सुखदुःखासहित आपल्याला स्वीकारलं पाहिजे. हे प्रश्न आहेत म्हणून उत्तरं हुडकत जायची नाहीत, ती आपोआप आपल्याला सापडत असतात. फक्त अंतर्मुख होणं अत्यंत आवश्यक असतं. धन्यवाद. रसिक श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण 4 मुक्त छंदांच्या या मनातल्या भावना आणि काही गहिरे घाव हे पण ऐकले, पाहिले, आठवलेसुद्धा. खरं तर हे असतात काय आणि याला साहित्यामध्ये रूप मिळतं तरी कसं? खरं तर साहित्य म्हणजे सहित, साहित्य म्हणजे मनाचा आनंद, साहित्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मनाला मिळालं समाधान आणि त्यामधून स्वहित आणि समाजहित अशा दोन्ही गोष्टींची बाब ही होत असते. खरं तर कविता असावी कशी, मुक्तछंद असावं कसं, त्याचे उपप्रकार कसे असावेत, या सगळ्यांचा उहापोह इथं करण्याचं कारण नाही. पण जी गोष्ट, जे शब्द, जे भाव मनामध्ये अगदी सखोल रुजतात आणि आपल्याला पटतात, आपल्याला भावतात, दिवसभर त्या आपल्या गोष्टींचा पिच्छा आपला पुरवतात आणि आपला पाठलागच करत राहतात. मग चालताना, बसताना, उठताना, झोपताना, जिवंत अवस्थेत आणि स्वप्नातही या साऱ्या भावभावनांची गर्दी ही उसळलेली असते आणि या गर्दीमध्ये आपण कुठेतरी पुन्हा हरवून जातो. क्षणिक आनंद घेतो, त्या आनंदात स्वतःला बुडवूनही टाकतो आणि दुःख असेल तर हळूच फुंकर मारून त्याला बाजूला टाकतो. हेच जगणं असतं. जिंदगी कैसी है पहेली, ही पहेली सोडवायचं काम या साहित्यामधून, संहितामधून आपण करत असतो. खरं तर मनावर घातलेली किंवा मनावर कुणीतरी फुंकर मारलेली ही एक अशी हळूवार अशी फुंकर असते, ज्यामध्ये सहानुभूती, प्रेम, लळा या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असतो. म्हणूनच माणसाने जगावं कसं तर एखाद्या कवितेसारखं, एखाद्या गीतासारखं, एखाद्या नजमसारखं, एखाद्या नगम्यासारखं. आणि म्हणूनच त्यामधून आपण म्हणतो की खरोखर हे खरं आयुष्य आहे आणि ही खरी जिंदगी आहे. शेवटी आपल्या जिंदगीला पैसा, धन, दौलत यापेक्षा देखील मानसिक समाधान आणि मानसिक संतोष आणि स्वतःच्या मनामध्ये दडलेल्या वेदनांचं उदात्तीकरण हे या साहित्यामधून असं होत असतं. आणि म्हणूनच मुक्त छंदांच्यामधून हा एक अल्पसा प्रयत्न यामधून आपण केलेला आहे. मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये या भावना जरूर रुंजी घालतील आणि मनाभोवती फिरत राहतील. धन्यवाद.